नमस्कार. आज आहे 3 मार्च. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज आहे अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्प तर बघा, अर्थसंकल्प अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तर बघा, आजपासून महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्या वाटप संदर्भात खूप मोठा निर्णय होणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत सुद्धा आजच निर्णय होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, 8वा हप्ता असेल म्हणजेच फेब्रुवारीचा थकीत हप्ता अजून बाकी आहे. तसेच चालू महिन्याचा मार्चच्या हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. तर बघा, सर्वात अगोदर 20 जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यातील 20 जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. 20 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. एकूण 36 जिल्हे आहेत, परंतु सुरुवातीला म्हणजे अगोदर पैसे या 20 जिल्ह्यांना मिळणार आहेत. तर या ठिकाणी बघा, तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, सर्वात अगोदर जे पैसे येणार आहेत ते पोस्ट बँकेमध्ये येणार आहेत. त्यानंतर जर तुम्ही SBI बँकेचे अकाउंट दिलेले असेल लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना, तर सेकंड नंबरला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. इतर कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट दिलेलं असेल तरी सुद्धा सर्वच महिलांच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारीचे पैसे, मार्चचे पैसे जमा होणार आहे. बघा, आज तारीख आहे 3 मार्च आणि ही लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आजची सर्वात मोठी आणि महिलांच्यासाठी आनंद आनंद देणारी अशी अपडेट समोर आलेली आहे. कारण की आज बघा, अर्थसंकल्प सादर होणार आहे. ज्या क्षणाची तुम्ही सर्वजण वाट पाहत होता तो दिवस आज उजाडलेला आहे. आणि आजपासून बघा, खूप मोठा निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा सर्व मंत्रिमंडळातील सर्व नेते असतील, आज बघा सर्वात मोठा या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासंदर्भात. ठीक आहे, आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, आणि ही अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा. ठीक आहे, तर आता अपडेट आपण पाहूया. तर बघा, आज दिनांक 3 मार्च, वार आहे सोमवार, आणि आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता आपण अपडेट पाहूया. तर बघा, आज वार आहे सोमवार, आज बँका चालू आहेत आणि अर्थसंकल्प अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. आज निर्णय होईल. आज बघा, सर्वात मोठा निर्णय घेतला जाणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे आता फेब्रुवारीचे, मार्चचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आज सर्वात मोठा निर्णय होणार आहे. अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. ठीक आहे, आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी लक्षात घ्या. आजपासून तुमच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत. आज तारीख आहे 3 मार्च. आज सर्वात मोठा निर्णय होणार आहे. महिलांच्यासाठी खुशखबर. आता बघा, तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे पेंडिंगला आहेत, थकीत आहेत. हे अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये मिळालेले नाहीत. तसेच आता लाडक्या बहिणींना 9व्या हप्त्याचे पैसे सुद्धा दिले जाणार आहे. म्हणजे समजा 8व्या हप्त्याचे तर 1500 रुपये मिळणार आहेत, ही गोष्ट या ठिकाणी कन्फर्म आहे. परंतु 9व्या हप्त्याचे 2100 मिळणार की 1500 मिळणार, यावरती अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही. सध्या तरी 2100 बाबत निर्णय झालेला नाही, परंतु या अधिवेशनामध्ये 2100 वरती निर्णय होणार आहे. त्यामुळे बघा, जर 2100 या महिन्यामध्ये नाही दिले तर तुम्हाला 3000 रुपये मिळतील. ठीक आहे, दोन्ही हप्त्याचे मिळून. आणि जर समजा तुम्हाला 9व्या हप्त्याचे म्हणजे मार्चचे 2100 रुपये दिले तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरळ सरळ डायरेक्टली 3600 रुपये जमा होतील. कारण की 8व्या हप्त्याचे 1500 आणि 9व्या हप्त्याचे 2100 असे मिळून 3600 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जातील. आता हे पूर्णपणे निर्णय काय घेताय त्याच्यावरती डिपेंड आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. विधानसभा सभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाला आज सुरुवात होणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी महायुतीत प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. काय म्हणाले आहेत आता आपण माहिती पाहूया. तर बघा, या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, महायुतीचं सरकारचं हे दुसरं अधिवेशन आहे. पहिल्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. बघा, पहिल्या अर्थसंकल्पाला सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन दुसरं आहे. तुम्हाला पाठीमागच्या वेळेस झालं होतं. ठीक आहे, डिसेंबर महिन्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर आता आणि अर्थसंकल्प पहिला आहे. तर बघा, हा जो पहिला अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये आता सर्व गोष्टी क्लिअर होतील. खूप सारे सकारात्मक निर्णय आज घेतले जातील. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जो 8वा हप्ता वाटप करायचा आहे, तसेच 2100 रुपये वाटप करायचा आहे, 9वा हप्ता वाटप करायचा आहे, तसेच गरीब महिलांना साडी वाटप संदर्भात सुद्धा या ठिकाणी आज निर्णय घेतले जाणार आहेत. बघा, आज सर्वात मोठी अपडेट समोर येणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. पहिली जी अपडेट समोर येणार आहे ती सर्वात महत्वाची असणार आहे. कारण की
लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करण्याबाबत निर्णय जो काही आहे तो आजच घेतला जाणार आहे. बघा, आज अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात निर्णय होईल. आता हे जे अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या जी 1500 रुपये दर महिन्याला तुम्हाला रक्कम मिळते, या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत आता सकारात्मक माहिती सरकार निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे बघा, लवकरच आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत, अशी अपडेट समोर येत आहे. आता बघा, 8वा हप्ता वाटप होणार आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये हा संपूर्ण 8वा हप्ता वाटप होणार आहे. तुम्ही आपला हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला समजेल की आपल्या चॅनलवरील जे काही लाडकी बहीण संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओज असतात हे कोणकोणत्या जिल्ह्यामधून पाहिले जातात याच्याविषयी आम्हाला थोडीशी माहिती मिळेल. आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यातील तालुके मिळून एकूण 358 तालुके आहेत. बघा, आता या 36 जिल्ह्यामध्ये 8वा हप्ता 9वा हप्ता वाटप होणार आहे. 358 तालुक्यामधील सर्व जेवढ्या पण पात्र महिला आहेत त्या सर्व पात्र महिलांना फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. मार्चचे आता पैसे मिळणार आहेत, अशी अपडेट समोर येत आहे. ठीक आहे. आता आपण सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोलल्याप्रमाणे 20 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे. तर 20 जिल्ह्याची वाटप यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. बघा, या 20 जिल्ह्यामधून जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होतील. आणि राहिलेले जे 16 जिल्हे आहेत, बघा 20 आणि 16 म्हणजे एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. त्यापैकी सर्वात अगोदर 20 जिल्ह्यात पैसे जमा होतील आणि त्यानंतर थोडे उशिरा 16 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील. आता तुमचा जिल्हा कोणता आहे ते या ठिकाणी चेक करा. ठीक आहे. आता बघा, सर्वात पहिले जे अगोदर पैसे जमा होणारे जिल्हे आहेत ते जिल्हे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहेत. या जिल्ह्यामधून जर तुम्ही अर्ज केला असेल तर सर्वात अगोदर पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. बघा, पहिला जिल्हा आहे कोकण जिल्हा, त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा, त्यानंतर पुणे जिल्हा, त्यानंतर औरंगाबाद जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा अमरावती जिल्हा, त्यानंतर बघा नागपूर जिल्हा, अहमदनगर जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, त्यानंतर रायगड जिल्हा, त्यानंतर नाशिक जिल्हा, त्यानंतर जळगाव जिल्हा, त्यानंतर चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर ठाणे जिल्हा, त्यानंतर लातूर जिल्हा, त्यानंतर बीड जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा. बघा, या 20 जिल्ह्यामधून जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेले असतील तर सर्वात अगोदर पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, या ठिकाणी हे 20 जिल्ह्याची यादी या ठिकाणी समोर आली होती. आता हे 20 जिल्हे झाले. त्यानंतर जर तुम्ही इतर 16 जिल्ह्यामधून जरी अर्ज केला असेल तर तुमच्या खात्यामध्ये थोडेसे उशिरा पैसे जमा होतील. परंतु बघा, हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत असतात, त्यामुळे सर्वच जिल्ह्यातील महिलांना हे पैसे मिळणार आहेत. आता आपण त्या संदर्भात लेटेस्ट अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा, हा महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी नकाशा आहे. हे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 6 विभाग आहेत. बघा, 6 विभाग आणि 36 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा, आता या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता आपण ती अपडेट जाणून घेऊया. ठीक आहे. तर अपडेट काय आहे तर बघा, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. त्याची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी 6 प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. त्यानंतर बघा, राज्याचे भौगोलिकदृष्ट्या प्रमुख 5 प्रदेश होतात: विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्हा हा सर्वात मोठा, तर मुंबई शहर जिल्हा हा सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही 100% शहरी जिल्हे असल्यामुळे त्या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे असले तरी एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. बघा, या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा, महाराष्ट्र राज्यामधील हा 36 जिल्हे आहेत. या ठिकाणी लक्षामध्ये या, तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा हा नकाशा या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे. बघा, या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता 8व्या आणि 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. बघा, तुमचा जिल्हा कोणता आहे? बघा, हे 6 विभाग आहेत: अमरावती, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग. हे 6 विभाग आहेत. बघा, या ठिकाणी 2, 3, 4, 5 आणि हे 6 असे एकूण 6 विभाग या ठिकाणी आहेत. या 6 विभागामध्ये या ठिकाणी बघा, लक्षात घ्या, पैसे जमा होणार आहेत. आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एक्झॅक्टली किती तारखेपर्यंत पैसे जमा होतील. त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. तर खुशखबर अशी आहे की महिलांच्यासाठी खुशखबर, लाडकी बहीण योजना. बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे, त्यानंतर मार्चचा हप्ता जमा होणार आहे. ठीक आहे.
हे दोन्ही हप्ते तर जमा होणार आहे. सोबत ज्या गरीब महिला आहेत त्यांना आता सरकारकडून मोफत साडी भेटणार आहे आणि ही साडी तुम्हाला होळीच्या सणाला मिळणार आहे. बघा, होळीच्या सणाच्या निमित्ताने गरीब महिलांना रेशन दुकानावरतीच ही साडीचं वितरण केलं जाणार आहे. ठीक आहे. ज्या पण पात्र महिला आहेत, बघा, ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा महिलांना ही साडी मोफत सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे. ठीक आहे. आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया की लाडकी बहीण योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता वाटप कधी होईल. तर बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आज तारीख आहे 3 मार्च. आज या संदर्भात सकारात्मक निर्णय होईल आणि 3 मार्च ते 8 मार्च हा जो कालावधी आहे, हा कालावधी अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे. या कालावधीमध्ये लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्चचे पैसे जमा होऊन जातील.